हो राम राम सरपंच साहेब. राम राम. आमचे इथं शाळेचं काम चालू आहे. ते कारागिरीला म्हणा ते काम व्यवस्थित करा. चला बरं तर मला त्यांच्याकडे येईन. काय मला चांगलं जमतो सांगायचं हा शाळेचं काम म्हणा व्यवस्थित करा व्यवस्थित चला द्या. म्हणू ना. घाबरायचं नाही बा. नाही नाही. राम राम. हे आमचे बाळू सरपंच आहेत. काम व्यवस्थित करा. तुझं मुलांचं भविष्य घडणार आहे. हो चालेल चालेल. काम आम्ही व्यवस्थित केलेलं आहे तुम्ही पाहून घ्या काम सगळं चेक करू. जातच ना आता बघायला. चला बरं सरपंच तुम्हाला काम दाखवतो पुढं काय कमी द्या काय म्हणजे पाहून इथं घ्या. हा इथं मुलांच्या पिढ्या घडणार आहे. हा या खोलीत चला या खोलीत नाही हा या चला 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 बघा सर किती भाडे केलं गेलं बरं हा काम करताना मोकळी करून राहिले ते हा. आहे का नाही पण तरी आपल्याला सांगू कलर करताना एकदम असं फिनिशिंग मध्ये द्या म्हणून त्याला ओके फिनिशिंग मध्ये काम चालू म्हणायचं. काय अडचण असते सांगा सरपंच काही कामाची. नाही ओके फिनिशिंग सगळे चांगले. काम पटलेलं आहे हा कारण काय होतं जर मुलाचं भवितव्य घडणार आहे 2-3 पिढ्यामध्ये पेंटर सुद्धा नाव घेतलं पाहिजे की काय होतं शाळा झाल्यानंतर मन प्रसन्न होतं कलर तरी पाहून. काम आहे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये सरपंच. हो हा? हो. म्हणजे आपल्या ग्रामपंचायतचं पुढलं काही काम नाही आपण याला देऊन टाकी देऊ ना. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याकडून काम भेटून का मग? हा हा. त्याच्यामुळे तुम्हाला काय शाळेची पाणी करायला आणली होती आपल्या मंदिराला त्याला कलर द्यायचे आहेत. हा. देऊ ना मग. भविष्यात आपले कारागीर लागणार आहेत म्हणजे पेंटर. लागते ना. ग्रामपंचायतचं बिल निघाल का वेळा? निघा ना. सरपंच म्हटल्यानंतर यांचं एक फोन करते दिल्ली आलं ती हा? एका फोनात दिल्ली आली तर ते म्हणजे सोपे माणसं काय का बिल निघाल काय अडचण नाही आपलं? काहीच नाही म्हणजे आता भावी तर होणार आहेत पण बघ ते म्हणजे आज सगळे पाणी करून राहिले सगळी तयारी 3 आहे का? टोटल तयारी आहे त्यांची. पण निवडून आल्यानंतर बघ पुढं काय काम करता आलं पाहिजे काय नाही सगळे आज ते पाणी करून राहिलेले आहेत. चला सरपंच साहेब घ्या ना आपण भेटू नंतर हा पुढच्या काम घ्या ना देऊ आपण. हा. राम राम करा सरपंच द्यायला लागलं. राम राम. राम. चल बरं का अशी नवीन केलं काम आहेत ना तिथं आपल्याला अशी पाणी करायची अशी माणसं आपल्याला जोडीत जोडीत चालायची. लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे आयला म्हणजे अजून निवडून नाही आले कशी तर काही नाही गो जेव्हा सरपंच एवढा पळू राहिलाय मग निवडून आला तर किती पळन त्याची मजा आहे का हे करू. त्याला मदत करू. हा त्यांना मदत करायची. मग त्याच्या करताय का असे आजवर लय पडायचं कोणाचं काय अडचण पुढं काय काम चालू आहे, तिथं जायची भेट द्यायची काम कमी आहे का ज्यादा आहे कसं चाललंय हे बघायला लागणार आहे आपल्याला. बघू ना. आणि मग आता आपल्याला उद्या आहे ना लोकांच्या घरी जाऊन प्रचार आपल्याला चालू करायला लागेल. जाऊ ना मग. बघितले सगळे. उद्यापासून आहे ना मग ते पैशाचं तुम्हाला सांगितलं ते पैशाचं काय झालं हाई. आणलेत ना. किती आणलेत 5 लाख रुपये. 5 लाख रुपये आणलेत ना. हा. बरं ते मागचे उडवले बरं का सगळे उडून द्या ना. घाबरायचं नाही ना अजिबात. नाही नाही. हा तुम्ही असलो ना आम्ही घाबरत नाही. मग खटत चालतं का बरोबर? हा खर्चाला तुम्ही पैसे सोडले ना तुम्हाला सांगतो निवडून तुम्हीच या. सोडून पैसे तितके लागतील तितके लागतील तिथे सोडणार ना हा कार्यकर्ते तुमच्या सपोर्टला आहेत ना हा. टेन्शन घेऊ नका आम्ही तुम्हाला तुमच्या संघाचे फक्त पैशाचं आपल्याला नियोजन करायला लागेल. केलंय ना. केलेलं आहे ना ओके मग ते कधी नाही आले हो उद्या ना परवा. उद्या नाही तर परवा ना हा नक्की हा. चला ते तिकडे आपल्याला. सरपंच साहेब घरात अडचण चालू राव कायची अडचण आहे. पैशाची अडचण चालू आहे. मला काय वाटतंय की बाबा कुठतरी अर्धा कोयता असं काहीतरी करावं असं मला वाटू राहिले. मी पैसे देऊ का मग. पैसे पण सर पण तुमचे पैसे फेडणार का मी एक तर घरात अडचण चालू आहे बरं का इकायला काही नाही तुमच्याकडून उसने पैसे घेणार आणि मग ते द्यायचे का वा. तुम्ही एक काम करा ना एखादा मुकादम मला गाठून द्या तुमच्या माहितीतला
आणि मग हळूहळू हे करतो मी. तुम्ही जर गेले तोडीला तर मग कसं व्हायचं? पण आता पर्याय नाही माझ्याकडे. तुम्हीच उभा केलंय, तुमच्यासारखे कार्यकर्ते डबल भेटायचे नाही. पण आता माझ्याकडे पर्याय पण नाही काही. जवळ आलंय, तू जर गेला तर माग पुढं बघायला कोण? नाही पण मी जवळ घेतो ना एखादं, म्हणजे आपल्या भाग पाथडी तालुक्यातच घेईन, इथं जवळ आसपासच शेच घेईन आणि मग इथं तोडीन आणि म्हणजे काही तिकडं तोडीन आणि तुमचं काम करीन ना, सॉल्व्ह होईन. सगळ्याच गोष्टी होत्या आणि तुमचं इलेक्शन पार पडितो. तर मला काय म्हणायचं होतं, तर तुमच्या ओळखीचे जवळचा मुकदम आहे का की जेणेकरून बुवा आपल्या भागातच ते मला कामाला लावीन म्हणून, तोडीला बिडीला जिथं ज्याचं जवळचं आपल्या कारखान्याचं त्याचं मुकदम आहे तो असा कोणी आहे का ओळखीचा? कार्यकर्ता तुमच्या ओळखीचा ऐक कोणी? हाय सर, पण तुम्ही काळजीच करू नका. ते आपल्या घराजवळचे सूरज दराडे आहेत, ते किती पैसे देते सरपंच साहेब, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मग टेन्शनच नाही राहणार बा. तुम्ही जर संघ आले का मग कामच फत्य. लाखभर उचल भेटली का दिवाळी मग भारी होती, सगळंच भारी होतंय. येईन ना मी उद्या. उद्या नक्की येतात ना? हा, किती वाजता येऊ तुमच्याकडं? 5च्या नंतर. 5च्या नंतर यायचं ना? हा मग मी येऊ मग आता. हा, उद्या तुम्हाला किती वाजता? 5च्या नंतर तुम्हाला फोन करू का घरी येऊ? घरी या ना. घरी येऊ ना? हा, येऊ मग. हा. राम राम राम. चला कार्यकर्ता आपण गावातून येऊ. चला चला सरपंच. चला.